सरकारने काढलेल्या जी.आर नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंसह राज्य सरकारवर टीका केलेली आहे। मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊन सरकारने ओबीसी आरक्षण संपवल्याचा आरोप हाकेंनी केलाय। ओबीसींचं आरक्षण संपवण्याचं पाप हे राज्य सरकारने केले। मराठा आरक्षणाचा जी.आर असंवैधानिक असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। मंत्रिमंडळाची समिती एकतर्फी होती, सरकारला झुंडशाहीची भाषा कळते, त्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला असं लक्ष्मण हाके म्हणाले। मनोज जरांगाच्या आंदोलनांना पहिल्यापासून विरोध करणारे आणि ओबीसीत मराठ्यांना घ्यायला विरोध करणारे, ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण हाकेजी, मला सांगा की ओबीसीने लढाई हरली आहे म्हणायचं आणि जरांगे जिंकलेत म्हणायचे? निश्चित आज रोजी असं म्हणता येईल। कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नसताना आणि वेळोवेळी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे विरोधी निर्णय असताना सुद्धा, स्टेट बॅकवर्ड, सेंट्रल बॅकवर्डचा विरोध असताना सुद्धा हा जो जी.आर काढण्यात आलेला आहे, जी.आरमध्ये बदल काहीच नाही, जी.आरच्या वर्डिंगमध्ये बदल काहीच नाही, पण जी कार्यपद्धती सुचवलेली आहे ती ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारी आहे। हे बघा, खरं तुम्हाला सांगायचं, सरकारची जी काही समिती गठन केलेली आहे ही बायस त्यांनी एक्झर्शन केलेलं आहे। त्यांनी तटस्थ राहून काम केलं नाही, हे दुर्दैव आहे। कोण त्या समितीमधले सदस्य होते मला माहिती नाही, पण यांनी बायस निर्णय घेतलेला आहे असं मी त्यांच्यावरती आरोप करेन। कुठल्या बॅकवर्ड कमिशननं यांना जी.आर दिला, यांना शिफारस केली की त्याद्वारे शासनानं हा जी.आर काढला आहे? एका समितीनं हा जी.आर काढला आहे आणि हा जी.आर मुळात संविधान विरोधी जी.आर आहे आणि ओबीसीचं आरक्षण संपवणारा जी.आर आहे। आता तुम्ही घरी बसा, तुम्ही आपली बलुती आलुती पकडा, मेंढपाळानं मेंढ्या चारायला डोंगराला घेऊन जावा, बंजारानं तांड्यातनं बाहेर पडू नका, वंजाऱ्यांनी ऊसतोडीचे कोयते घ्या आणि ऊस तोडायला आता हंगाम दसऱ्यानंतर चालू होईल, ऊस तोडायला जा। आम्हाला जेवढं जमतंय तेवढं आम्ही रस्त्यावरची लढाई मार खाऊन, हल्ले सहन करून आम्ही लढतोय। तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही करा। लक्ष्मण हाके हातबल झाले ते? निश्चित, कारण शासनाच्या निर्णयापुढे हातबल झालो आहोत। आता इथल्या व्यवस्थेमध्ये झुंडीची भाषा इथल्या शासनाला कळते, मतपेटीची भाषा कळते। यांना आता फुले शाहू आंबेडकर हे तर हयात नाही आहेत, त्यामुळं आत्ता सामान्य मागासवर्गीय लोकांचे हक्क अधिकार इथून पुढं अशाच पद्धतीने संपुष्टात आणले जातील आणि हे आरक्षण संपवण्याचं खूप मोठं षडयंत्र आज जिंकलेलं आहे असं मला म्हणायचं। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।